धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला गेले। धनंजय देशमुखांचं आज एक दिवसीय उपोषण आहे। मस्साजोगचे ग्रामस्थही उपोषणात सहभागी आहेत। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। धनंजय देशमुख आहेत जे काल रात्रीपासून या उपोषणात सहभागी झालेत। काय सांगाल, कालपासून जे आहे ते आपण या उपोषणात सहभागी झालेत। मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं ही मागणी प्रमुख आहे। मागणी जी आहे मराठा आरक्षणाची, त्यासाठी हे सणाचं आंदोलन चालू आहे। सगळ्यांचं सामूहिक उपोषण चालू आहे। दादांची तब्येत खालावलेली आहे। मी कालच विनंती केली आहे की सरकारने याची गंभीर दखल करून आज शिष्टमंडळ पाठवून मागण्या मान्य करण्याची मी पण विनंती केली आहे आणि त्यासाठी हे उपोषण चालू आहे। सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन शिष्टमंडळ पाठवून या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं सर्व समाजाचं मत आहे। कारण समाजासाठी मनोज दादा खूप महत्त्वाचा घटक आहेत आणि या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, त्यावर गांभीर्याने सरकारने घेतलं पाहिजे। आपण जर बघितलं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी त्यांची मागणी आहे। त्यांनी अजित पवारांकडे काही पुरावेही दिलेत। ते निर्णय सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिलेले पुरावे आहेत, त्यावर चर्चा करून ते तपासून ते घेतील। आपली न्यायाची मागणी आहे। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जे बाकीचे काही निर्णय आहेत ते त्यांनी घेण्याचं त्यांचं काम आहे। त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे त्यांना काही म्हणू शकत नाहीत। त्यांना योग्य कारवाई करणं हे त्यांचं काम आहे, ते करतील असा विश्वास आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब बोरकर सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी।